14 जुलैला विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनावेळी घडलेल्या हिंसाचारानंतर विशाळगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता शाहूवाडी तहसीलदारांनी काही अटी व शर्तीमुळे हटवली आहे. 12 तारखेला विशाळगडावर बाबा मलिक रेहान उरूस होणार आहे. या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केलंय. विशाळगडावर उरूस साजरा कसा होतो हे बघतोच, हिंदू समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. गडावर उरूस करण्याचं नियोजन आहे. आता विशाळगडावर काय महिन्या अगोदर घडलंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये. जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं. उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.